रंगपंचमी. हनीमूनच्या रात्री शय्येवर पसरलेल्या गुलाब पाकळ्या तू उधळल्यास माझ्यावर. हनीमूनच्या रात्री शय्येवर पसरलेल्या गुलाब पाकळ्या तू उधळल्यास माझ्यावर. किती गडद रंग होता तो सहवासाचा. जणू रंगपंचमी सुरू झाली आयुष्याची. मग प्रत्येक वर्षी रंगतच गेली रंगपंचमी. कधी एकांतात, कधी कुटुंबात, कधी मित्रपरिवाराबरोबर. ती साजरी केल्याचे फोटो जपले आहेत अल्बममध्ये. रंगलेले चेहरे ओळखू यावेत म्हणून टॅग करून ठेवलेले. कधी आभाळाचा निळा, हिरवळीचा हिरवा, तर कधी मखमली फुलांचे, फुलपाखरांचे, इंद्रधनुषी छटांचे विविध रंग अनुभवले. एका रंगाकडून दुसऱ्या रंगाकडे जाताना खूप रंग ओलांडावे लागतात शिकले मी. ठिणगी पडताना दिसली नाही आणि अचानक होळी पेटली. ठिणगी पडताना दिसली नाही आणि अचानक होळी पेटली. त्याच्या ज्वाळा आभाळाला भिडल्या. किती पिचकाऱ्या भरल्या, फुगे भरले, तरी विझू शकली नाही होळी. इतका धूर झाला की सगळंच काळवंडलं. इतका धूर झाला की सगळंच काळवंडलं. सगळे रंग एकत्र केले की पांढरा रंग तयार होतो, हे शाळेत शिकलेलो. परंतु वास्तवात मात्र काळा रंग तयार झाला आणि अचानक संपली रंगपंचमी. गुलाब पाकळ्यांची, रंगांची, आनंदाची, प्रेमाची, स्वप्नाची आणि जगण्याची. कवयित्री प्रतिभा सराफ सादर करते नारायण जाधव.